आपण बोलतो आहोत अंघोळ या विषयावरती आणि अंघोळ या विषयावर बोलताना आपण थांबलो होतो ते अंघोळ साबणाने केल्यानंतर शरीराला येणाऱ्या दुर्गंधीविषयी. मग आता ही शरीराला येणारी दुर्गंधी जर थांबवायची असेल आणि शरीराला वास येऊ नये असं वाटत असेल तर साबण वापरायचा नाही. साबणाच्या आपण इतक्या आहारी गेलेलो असतो. एखाद्या बायकांच्या किटी पार्टीत जर तुम्ही गेलात आणि त्यांची आंघोळीविषयीची चर्चा जर ऐकली तर एक बाई आवर्जून सांगत असते, मी तर बाई आता किती ऍडव्हर्टाइज होत्या ना तो साबण वापरते. म्हणजे एखादा सगळ्यात जास्त जाहिरातींमधनं उचललेला साबण ही बाई आवर्जून सांगत असते की मी वापरते. आणि मग तिला खोडून काढण्यासाठी दुसरी बाई हमखास सांगते, छे मी तर बाई ग्लिसरीन सोप वापरते. म्हणजे गंमत बघा, आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी साबणांमधल्या सुद्धा जाहिराती बायका वापरत असतात की मी कसा जास्त सुंदर पद्धतीने अंघोळ करते आणि मी कसा जास्त योग्य पद्धतीने माझ्या सौंदर्याची निगा राखते. ही चर्चा होत असताना तिसरी आणखी मध्ये सांगते, छे बाई मला ते हे काहीच सहन होत नाही, मी तर बाई बेबी सोप वापरते. म्हणजे अजूनही बुद्धिमत्ता लहान बाळांपेक्षा मोठी झालेलीच नाही, म्हणून मोठं होऊनही बेबी सोप वापरला जातो आणि त्याचाही वापर मी कसं जास्त सुंदर अंघोळ करते हे दाखवण्यासाठी केला. मला असं वाटतं या सगळ्या गमतीपूर्ण गोष्टी घडत असताना बेबी सोप असू देत, ग्लिसरीन सोप असू देत किंवा तुमचा साधा ऍडव्हर्टाइज मधनं गोरं गोरं होणारा तरुण दिसणारा साबण असू देत, प्रत्येक साबण हा केवळ तेलाचं विघटन एखाद्या अल्कलाईन पदार्थातनं घडून तेलाचं सॅपनिफिकेशन होतं आणि ते अल्कलाईन मास जे तयार होतं त्याला साबण असं म्हणतात. आणि या साबणाला कितीही पीएच बॅलन्स जरी म्हटला किंवा त्याच्यामध्ये ऍसिडिक पदार्थ जरी टाकले तरी शेवटी हा साबण अल्कलाईनच असणार आहे. ही गोष्ट आपल्याला विसरून चालत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला आंघोळीची गोष्ट येते तेव्हा मला पहिल्यांदा सांगायचं असतं की रोज साबण वापरूनच अंघोळ केली पाहिजे असं अजिबात नाही. गेली अनेक वर्ष मी साबण वापरलेला नाही अंघोळीसाठी आणि तरीही माझ्या शरीराला अजिबात दुर्गंधी येत नाही. हे कसं काय? याच्यावर जर तुम्हाला विचार करायचा असेल तर आपण अंघोळीचं शास्त्र बघायला पाहिजे की अंघोळ कशी करायची. बघा गंमत, जेव्हा आपण आंघोळीला जातो तेव्हा पाणी किती गरम असावं यालाही शास्त्र आहे. खूप कढत पाणी आणि अगदी गार पाणी अशा पाण्यानं अंघोळ करणाऱ्या पण खूप जणी असतात. खूप बायकांचं असं म्हणणं असतं की छे मला आंघोळीला तर कढत पाणी लागतं आणि अगदी कढत पाणी अंगावर घेतलं की अंग शेकल्या जातं. ही तिची त्याच्या मागची भूमिका कदाचित असते. त्याच वेळेला कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही वाढतो आहे आणि निसर्गाशी आम्ही जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो आहोत असं सांगणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या आवर्जून सांगत असतात की आम्ही थंडगार पाण्याने अंघोळ करतो. आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा शरीरावर पाणी वाहतं हा पाण्याचा वाहता प्रवाहच तुमच्या शरीराला उत्तेजित करत असतो. परंतु हे पाणी खूप उष्णही नसावं आणि खूप गारही नसावं. कढत पाण्यानं अंघोळ केल्यानं किंवा गार पाण्यानं जेव्हा तुम्ही अंघोळ करता त्यावेळेला शरीरातलं मॉइश्चर हळूहळू कमी व्हायला लागतं, त्वचेतला कोरडेपणा वाढत जातो आणि त्वचा खूप कोरडी व्हायला लागली की हळूहळू त्वचेवरती सुरकुत्या यायला सुरुवात होते. म्हणजे शरीराची त्वचा लूज होणं, त्यावर सुरकुत्या येणं यामागे एक अतिशय महत्वाचं कारण म्हणजे आपण कुठलं पाणी वापरतोय, कढत पाणी किंवा अतिशय गार पाणी. माझं असं म्हणणं आहे की सर्वसाधारणपणे वर्षाच्या सगळ्याच ऋतूंमध्ये एकाच पद्धतीचं पाणी अंघोळीसाठी वापरायला पाहिजे. तुम्ही अगदी गार हिवाळ्यात पण कढत पाणी वापरू नका आणि अगदी गरम उन्हाळ्यात पण थंडगार पाणी वापरू नका. नेहमी कोमट पाण्याचा वापर अंघोळीसाठी. पाणी जेव्हा आपण अंघोळीसाठी वापरतो तेव्हा सगळ्यात पहिले पाणी कुठे ओतावं खूप जणांना याचीही माहिती नसते आणि मग सरळ पाण्याचा तांब्या घेतला जातो आणि सरळ डोक्यावर ओतला जातो. माझं असं म्हणणं आहे
की अंघोळ करताना तुमच्या शरीराला पहिले पाण्याची सवय होऊन द्या. तुम्ही अंघोळ सुद्धा एन्जॉय करा. पाण्याची सवय व्हायची असेल तर अंघोळ करताना सगळ्यात पहिल्यांदा हात आणि पाय ओले करा. पहिल्यांदा पाय ओले करा आणि पायावरनं हळूहळू पाणी वर घेत खांद्यावर घ्या आणि सरते शेवटी हे कोमट पाणी डोक्यावर घ्या. तुम्हाला अंघोळ सुद्धा सुखद वाटायला लागेल. अंघोळ करत असताना जेव्हा पाणी आपल्या शरीरावरनं वाहतं त्यावेळेला केवळ घाम आणि शरीरावरची डस्ट या गोष्टीच निघतात असं नव्हे. तर माझं असं सांगणं आहे की ज्या वेळेला तुम्ही अंघोळीचं पाणी शरीरावर वाहू देता त्यावेळेला शरीरातले नर्व एंडिंग्स हळूहळू उत्तेजित होत जातात आणि एक सुखद शांत कल्पना तुम्हाला यायला लागते. अंघोळ आपण एन्जॉय करायला लागतो. की अंघोळ पाण्याबरोबर अजून काय वापरायचं हे आपण समजून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर.